थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीये, त्या डीजीसीए मध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारी ही कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि ह्या आज त्या डीजीसीए मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं, त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या, या सुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलंय असं आमचं मत आहे. यांचा रिसर्च, तुम्ही जर रिसर्चवाले पत्रकार असाल तर ते करा, पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशन मध्ये, आता हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे. कारण या वेल कनेक्टेड आहेत आणि यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला त्या डीजीसीए मध्ये न ठेवणं हे महत्वाचे. आणि चौकशी समितीबद्दल मी तुम्हाला काय गोष्टी सांगितलं आणि सीबीआयची चौकशी केली जाते, सीआयडी आहे, पण सीआयडीचा रिपोर्ट कुठे आहे? सीआयडी आतापर्यंत काय केलं, कुठला सीसीटीव्ही घेतला, हे रिपोर्ट येणं महत्वाचं आहे. सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आतापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे? सीबीआयची मागणी